नमस्कार सर्वांना, आरव्हीडी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण महा-टी-ई-टी परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा या ठिकाणी मराठी व्याकरणचे काही अतिसंभाव्य प्रश्न घेतलेले आहेत. बघा हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी बघा खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा काय विचारलाय. महोत्सव या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? महोत्सव बघा या शब्दामध्ये स्वर संधी या प्रकारची संधी आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारलाय. अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. काय विचारले? जन्मजात श्रीमंत असलेला. जन्मजात श्रीमंत असलेला म्हणजे गर्भ श्रीमंत. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक चौथा बघा या ठिकाणी काय विचारलाय. वायस या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? वायस या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? वायस म्हणजे कावळा असतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा या ठिकाणी काय विचारलाय. अनअपेक्षितपणे अपेक्षापेक्षाही अधिक लाभ होणे. बघा या ठिकाणी अर्थ आहे. या अर्थाची म्हण कोणती असेल? आंधळा मागतो एक डोळा, देव देतो 2. या ठिकाणी या अर्थाची म्हण आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 बघा या ठिकाणी काय विचारलाय. वाकडे पाऊल पडणे. वाकडे पाऊल पडणे वाक्यप्रचार आहे. योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. वाकडे पाऊल पडणे म्हणजे काय पाहिजे? वाट चुकणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपला योग्य अर्थ आहे. प्रश्न क्रमांक 7 बघा या ठिकाणी काय विचारलाय. क्रियापदाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या शब्दांना काय म्हणतात? त्याचे योग्य उत्तर काय असेल? क्रियाविशेषण, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 8 पहा काय विचारलाय. चतुर या शब्दाचं भाववाचक नाम खालीलपैकी काय होईल? चतुर या शब्दाचं भाववाचक नाम काय होईल? चतुरचं चतुराई, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य भाववाचक नाम असलेला पर्याय आहे. प्रश्न क्रमांक 10 पहा काय विचारलाय. संजय खेळता खेळता पडला. वाक्य आहे. या वाक्याचा प्रकार आपल्याला सांगायचा आहे. संजय खेळता खेळता पडला हे वाक्य पहा केवळ वाक्य या प्रकारचे या ठिकाणी वाक्य आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे महा-टी-ई-टी परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 पहा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नांचे महत्त्वपूर्ण PDF आहेत. बघा ज्यांना कोणाला बघा हे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF सोबत उत्तरासोबत ज्यांना कोणाला पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सॲपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सॲपवर हे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF हे पाठवले जातील. बघायचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय. मांजराकडून उंदीर मारला गेला. वाक्य आहे. कोणत्या प्रयोगाचं वाक्य असेल? मांजराकडून उंदीर मारला गेला. त्याचे योग्य उत्तर काय असेल? कर्मणी प्रयोगाचं वाक्य पहा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपल्या वाक्याचा प्रयोग आहे. प्रश्न क्रमांक 4 पहा काय. समिती कोणत्या प्रकारचं नाम आहे? समिती विशेष नाम आहे का? बघा कोणता असेल? समिती विचारले कोणत्या प्रकारचं नाम आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, समिती बाह्य भाववाचक नाम या प्रकारचं नाम आहे. प्रश्न क्रमांक 5 पहा काय विचारलाय. शिराळ शेठ बघा शब्द आहे. याचा योग्य अर्थ खालीलपैकी कोणता? शिराळ शेठ. बघा बऱ्याचदा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता. शिराळ शेठ या शब्दाचा अर्थ सांगा. त्याचे योग्य उत्तर काय पाहिजे? चैनी मनुष्य, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपला योग्य अर्थ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय. परवानगी शिवाय आत येऊ नये. बघा हे वाक्य कोणतं असेल? आज्ञार्थी आहे का? संकेतार्थी आहे का? विद्यार्थी परवानगी शिवाय आत येऊ नये म्हणजे आज्ञा आहे. आज्ञार्थी वाक्य बघा ऑप्शन क्रमांक 1 या वाक्याचा प्रकार आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. गंभीर या शब्दाचं भाववाचक नाम कोणतं? गंभीर. गंभीरचं कोणतं यायला पाहिजे? गंभीरता आहे का? गंभीरपणा, गांभीर्य. गंभीर या शब्दाचं भाववाचक नाम पहा गांभीर्य यायला पाहिजे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 बघा काय विचारलाय. दररोज स्वच्छ कपडे घालावेत या वाक्यामधलं विशेषण खालीलपैकी कोणते? कोणतं असेल? दररोज स्वच्छ कपडे घालावेत. कपडे कसे घालावीत? स्वच्छ, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 या वाक्यामध्ये
हे विशेषण आहे. विषय क्रमांक पुढचा, मार्च नंतर एप्रिल महिना येतो. अधोरेखित शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे. मार्च नंतर. बघा याचे योग्य उत्तर काय असेल? शब्दयोगी अवयव. बघा या ठिकाणी शब्दाला लागून जे या ठिकाणी शब्द येतात त्यांना आपण शब्दयोगी अवयव असे म्हणतो. बघा मार्च नंतर, या ठिकाणी नंतर हा शब्द मार्च या शब्दाला लागून आहे. शब्दयोगी अवयव. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. क्रमांक 13 पहा काय विचारलाय? लक्ष्मी या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? कमला, रमा, वैष्णवी. बघा वरीलपैकी हे सर्व बघा पर्याय लक्ष्मी या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता नाही? गगन म्हणजे काय असतो? आकाश असतो. नभ म्हणजे काय असतो? आकाश असतो. अंतरिक्ष म्हणजे काय असतो? आकाश असतो. नीरज म्हणजे काय आला पाहिजे? कमळ. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 नीरज हा शब्द या ठिकाणी आकाशचा समानार्थी शब्द नाही. विषय क्रमांक पुढचा बघा, भूपाल या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? भूपाल म्हणजे काय असतो? राजा असतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी भूपालचा राजा या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द आहे. विषय क्रमांक 19 या ठिकाणी काय विचारलाय? खडे चारणे. खडे चारणे म्हणजे काय असतो? खडे चारणे म्हणजे पराभूत करणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणच्या योग्य आपल्या ठिकाणी अर्थ आहे. विषय क्रमांक 21 बघा या ठिकाणी काय विचारलाय? मी रस्त्याने जात असेन. बघा आता सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. असेन आताच सांगितलं होतं. असेन म्हटलं काय असतो? भविष्यकाळ. मी रस्त्याने जात असेन. बघा हे कोणत्या आलं पाहिजे मग? अपूर्ण भविष्यकाळाचं वाक्य. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 या वाक्याचा काळ आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा काय विचार? दिग्विजय या ठिकाणी शब्द आहे. कोणत्या संधीचं या ठिकाणी उदाहरण आहे? दिग्विजय हा शब्द. तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे? दिग्विजय हा शब्द व्यंजन संधीचं उदाहरण आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 24 बघा काय विचारला? आजन्म या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. PYQ प्रश्न आहे. मागील परीक्षामध्ये हा शब्द विचारण्यात आला होता. आजन्म या ठिकाणी शब्द कोणत्या प्रकारचा समास आहे? आजन्म म्हणजे जन्मापासून. तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे? अव्ययभाव समास. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, पावक या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पावकचा कोणता यायला पाहिजे? अमृत आहे का? अरण्य आहे का? अग्नी, सूर्य. सूर्य या ठिकाणी होणार नाही. अमृत पण होणार नाही. पावकचा योग्य समान शब्द कोणता असेल? बघा अरण्य पण या ठिकाणी नाही होणार. पावकचा अग्नी या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलं? वाक्प्रचार योग्य अर्थ सांगा. पराचा कावळा करणे. पराचा कावळा करणे म्हणजे काय असतो? क्षुल्लक बाबीला फार मोठे स्वरूप देणे. ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य अर्थ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भाकली. बघा किल्ली, भाकरी, चक्री. बघा काही शब्द आहेत. हे शब्द कोणत्या भाषेमधून? मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. बघा याचे योग्य उत्तर काय असेल? किल्ली, भाकरी, चक्री हे सर्व शब्द कानडी भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. विषय क्रमांक पुढचा, नेहा रोज अभ्यास करीत जाईन. बघा जाईन या ठिकाणी आलेला आहे. कोणता असेल मग? नेहा रोज अभ्यास करीत जाईन. रीती भविष्यकाळाचं वाक्य आहे. बघा हे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन्ही या वाक्याचा काळ आहे. राजा या शब्दाचे समानार्थी शब्द खालीलपैकी कोणते? बघा राजा या शब्दाचे समानार्थी शब्द मग कोणते यायला पाहिजे? नरेश आणि भूपाल हे शब्द राजा या शब्दाचे योग्य समानार्थी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा, पायमल्ली करणे. वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगा. पायमल्ली करणे. बघा पायमल्ली करणे म्हणजे काय असतो? अवमान करणे, अपमान करणे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य अर्थ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, तंबाखू, पगार, बटाटा हे शब्द कोणत्या भाषेमधून? मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तंबाखू, पगार, बटाटा हे शब्द कोणत्या भाषेमधून? मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. तर पोर्तुगीज या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. विषय क्रमांक पुढचा, त, इ, आ हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? त, इ, आ बघा हे सप्तमी या विभक्तीचे या ठिकाणी प्रत्यय आहेत. विषय क्रमांक पुढचा, कांचन, हेम, हिरण्य. बघा कांचन म्हणजे काय असतो? सांगितला होता. कांचन म्हणजे सोने असतो. म्हणजेच कांचन, हेम, हिरण्य हे सर्व शब्द सोने या शब्दाचे योग्य समानार्थी शब्द आहेत. विषय क्रमांक पुढचा, जाणून घ्यायची इच्छा असलेला.
जाणून घ्यायची इच्छा असेला म्हणजे जिज्ञासू. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. हेळसांड होणे. बघा योग्य अर्थ काय व्हायला पाहिजे. हेळसांड होणे म्हणजे अतिशय घाबरणे नाही, निराश होणे नाही, सहज शक्य असणे नाही. हेळसांड होणे म्हणजे दुर्लक्ष होणे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक पुढचा, त्याला या शब्दाची जात ओळखा. त्याला, बघा त्याला थंडी वाजते. त्याला, त्याला काय आला पाहिजे. त्याला हे सर्वनाम आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर. सदाचार या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे. सदाचार व्यंजन संधी या प्रकारची संधी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलं. पंचवटी या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे. पंचवटी, बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. पंचवटी ज्या समासामध्ये पहिले पद हे संख्यावाचक असते त्या समासाला आपण द्विगु समास असे म्हणतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर यायला पाहिजे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा. विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव खालीलपैकी कोणते. विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव कोणतं आहे. कोणतं यायला पाहिजे. कुसुमाग्रज. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. गिरी, आचल, नग. बघा शब्द आहेत. कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. गिरी, आचल, नग. बघायचं कोणतं यायला पाहिजे. पर्वत. आचल म्हणजे काय असतो. नग म्हणजे काय असतो. पर्वत. बघा परीक्षा हे अभ्यासाचे मूल्यांकन करणारे तंत्र आहे. बघा अशा प्रकारचं एक वाक्य आहे. बघा या ठिकाणी अधोरेखित बघा या ठिकाणी शब्दाचं सर्वनामाचा प्रकार आपल्याला सांगायचा आहे. हे बघा या ठिकाणी सर्वनाम कोणत्या प्रकारचं सर्वनाम आहे. बघा मागील परीक्षामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. बघा हे कोणतं यायला पाहिजे. हे सर्वनाम हे दर्शक सर्वनाम या प्रकारचं सर्वनाम म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 5 बघा या ठिकाणी काय विचारलाय. नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दांना खालीलपैकी काय म्हणतात. बघा सोपा प्रश्न आहे. नामाच्या ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दांना सर्वनाम असे म्हणतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या व त्यांचे क्षेत्र मर्यादित करणाऱ्या शब्दांना खालीलपैकी काय म्हणतात. नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दांना काय म्हणतात. विशेषण. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 बघा या ठिकाणी काय विचारलाय. परमेश्वर सर्वत्र असतो. बघा अशा प्रकारचं एक वाक्य आहे. या वाक्यामधलं आपल्याला क्रियाविशेषण ओळखायचं आहे. बघा आता सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. परमेश्वर सर्वत्र असतो वाक्य आहे. वाक्यामधलं क्रियाविशेषण अवयव ओळखा. त्याचे योग्य उत्तर काय आलं पाहिजे. सर्वत्र. बघा हा शब्द क्रियाविशेषण या प्रकारचा या ठिकाणी तो शब्द आहे. क्रमांक 10 बघा या ठिकाणी काय विचारलाय. पक्षी झाडावर बसतो. या वाक्यामधलं आपल्याला शब्दयोगी अवयव ओळखायचा आहे. पक्षी झाडावर बसतो. त्याचे योग्य उत्तर काय आलं पाहिजे. झाडावर. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 या वाक्यामधलं शब्दयोगी अवयव आहे. विषय क्रमांक पुढचा. आम्ही या सर्वनामाचा प्रकार आपल्याला सांगायचा आहे. आम्ही, बघा महत्त्वपूर्ण बघा प्रश्न आहे. आम्ही या ठिकाणी काय आहे. सर्वनाम आहे. कोणत्या प्रकारचा आहे. आम्ही आत्मवाचक आहे का, दर्शक आहे का, प्रश्नार्थक आहे का, पुरुषवाचक आहे का. आम्ही या सर्वनामाचा प्रकार ओळखा. तर योग्य उत्तर काय आलं पाहिजे. आम्ही हे पुरुषवाचक सर्वनाम या प्रकारचा आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय. आपल्या बोलण्यामध्ये येणारे प्रत्येक वाक्य हे काय असते. आपल्या बोलण्यामध्ये येणारे प्रत्येक वाक्य हे काय असते. शब्द असते का, सर्वनाम असते का, क्रियापद असते का, विधान असते. आपल्या बोलण्यामध्ये येणारं प्रत्येक वाक्य बघा हे विधान असते. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा. आपल्या स्वाभाविक बोलण्याला खालीलपैकी काय म्हणतात. आपल्या स्वाभाविक बोलण्याला काय म्हणतात. त्याचे योग्य उत्तर काय आलं पाहिजे. आपल्या स्वाभाविक बोलण्याला गद्य असे म्हणतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा. लिंग, वचन, विभक्तीमुळे बदल होणाऱ्या शब्दांना खालीलपैकी कोणत्या प्रकारचे शब्द म्हणतात. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. लिंग, वचन, विभक्तीमुळे बघा वाक्यामध्ये शब्दामध्ये जो बघा बदल होतो त्या शब्दांना काय म्हणतात. बघा त्यांना विकारी शब्द या ठिकाणी असे म्हटले जाते. विषय क्रमांक पुढचा. चौपट. बघा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं विशेषण आहे. चौपट आवृत्तीवाचक, क्रमवाचक, गणनावाचक यापैकी नाही.
विद्यार्थी मित्रांनो, चौपट बघा हे विशेषण आवृत्ती वाचक या प्रकारचे या ठिकाणी विशेषण आहे। प्रश्न क्रमांक पुढचा, कल्पवृक्ष या शब्दामध्ये एकूण किती व्यंजने आहेत? कल्पवृक्ष बघा, आता सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। कल्पवृक्ष या शब्दामध्ये एकूण किती व्यंजने आहेत? तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे? कल्पवृक्ष या शब्दामध्ये एकूण 6 व्यंजने आहेत। बघा प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय, वायू या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? वायू म्हणजे काय असतो? बघा, वायू म्हणजे समीर। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द आहे। प्रश्न क्रमांक पुढचा, अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा। जन्मजात श्रीमंत असलेला, जन्मजात श्रीमंत असलेला म्हणजे गर्भ श्रीमंत। ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा, कुटीर या शब्दाचा योग्य अर्थ सांगा। कुटीर म्हणजे काय असतो? कुटीर म्हणजे झोपडी। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपला योग्य अर्थ आहे। प्रश्न क्रमांक 5वा, असतील चिते तर जमतील भूते। बघा, अशा प्रकारची एक म्हण आहे, या म्हणीचा योग्य अर्थ सांगा। बघा, आता सर्वांनी योग्य अर्थ सांगायचा प्रयत्न करायचा आहे। एखाद्याकडे धनदौलत संपत्ती असेल तर त्याच्या भोवती 4 माणसे जमतात। बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी या म्हणीचा अर्थ आहे। प्रश्न क्रमांक 6वा, ओनामा करणे वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगा। ओनामा करणे, ओनामा करणे म्हणजे प्रारंभ करणे, प्रारंभ करणे म्हणजे सुरुवात करणे। ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य अर्थ आहे। प्रश्न क्रमांक 8वा, गुरु उपदेश या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? गुरु उपदेश, तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे? गुरु उपदेश या शब्दामध्ये स्वर संधी या प्रकारची या ठिकाणी संधी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा, देवाहून या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची विभक्ती आहे? देवाहून, ऊनहून। बघा, ऊनहून हे प्रत्यय पंचमी या विभक्तीचे या ठिकाणी प्रत्यय असतात। प्रश्न क्रमांक 10वा, आमरण या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? आमरण, ज्याला मरण नाही असा आमरण या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? तर योग्य उत्तर काय पाहिजे? अवयभाव समास। आमरण या शब्दामध्ये अवयभाव समास या प्रकारचा समास आहे। प्रश्न क्रमांक पुढचा, भाजीपाला या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचं लिंग आहे? भाजीपाला, तो भाजीपाला। बघा, पुल्लिंग आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 भाजीपाला या शब्दामध्ये पुल्लिंग या प्रकारचं लिंग आहे। आंबा या शब्दाचं अनेक वचन खालीलपैकी काय होईल? आंबा, आंबे, आंबा। बघा, आंबा या शब्दाचं अनेक वचन काय व्हायला पाहिजे? आंबा, आंबे। ऑप्शन क्रमांक या ठिकाणून आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा, दुःख, आनंद, आश्चर्य यासारख्या भावना प्रगट करणाऱ्या शब्दाच्या शेवटी कोणत्या प्रकारची विरामचिन्हे वापरतात? दुःख, आनंद, आश्चर्य म्हणजे ज्या ठिकाणी भावना प्रगट होतात त्या ठिकाणी आपण उद्गारवाचक चिन्ह वापरतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, गायीने गवत खाल्ले। अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा। गायीने, ने, एशी। बघा, हे तृतीया या विभक्तीची या ठिकाणी प्रत्यय आहेत। विषय क्रमांक पुढचा, पुढीलपैकी विशेष नाम ओळखा। मोत्या, लेख, पुस्तक, स्त्रीत्व। मोत्या बघा शब्द विशेष नाम या प्रकारचा या ठिकाणी शब्द आहे। पंकज या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे। पंकज या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? आणि बघा, आपल्याकडे महा TET परीक्षा बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत, त्या सर्व पेपरचे PDF पण अवेलेबल आहेत। बघा, ज्यांना कोणाला हे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांची उत्तरासोबत PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे। तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील। याचा बघा फायदा नक्की सर्वांना होणार आहे।